शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात प्रथमच फुलपीक चर्चासत्र, त्याच्यामध्ये तुमचा गुलाब, शेवंती आणि झेंडू, म्हणजे पहिले जे चर्चासत्र ठेवलं होतं ते आपण स्पेशली गुलाबावरती होतं. पण शेतकरी मित्रांनो, ह्यावेळी जे चर्चासत्र आहे हे तुमचं 3 पिकावरती आहे. तुमचा गुलाब, शेवंती आणि झेंडू. कारण का येणारा सीझन हा सीझन शेवंतीचा येणार आहे. येणारा जो 2026 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना झेंडूच्या लागवडी करायच्या, बऱ्याच शेतकऱ्यांना पुढे गणपतीसाठी प्लॅनिंग करायचे, काही शेतकऱ्यांना नवरात्रीसाठी प्लॅनिंग करायचे, काही शेतकऱ्यांना दिवाळीसाठी प्लॅनिंग करायचे. त्यामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची जी फसवणूक होते, ते फसवणूक मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जी शेवंतीची रोपं दिली जातात, तर ती वेगळ्या ज्या व्हरायटी आहेत वेगळ्या हंगामामध्ये लागवड करण्यासाठी दिल्या जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम वेगळा आहे, फुलेण्याचा कालावधी वेगळा आहे, फुलाचं सरासरी वजन वेगळे आहे. आणि झेंडूमध्ये सुद्धा तसंच आहे. किंवा गणपतीमध्ये जो सेगमेंट आहे झेंडूचा, हा वेगळा सेगमेंट चालत असतो. नवरात्रीमध्ये वेगळा चालतो, दसऱ्यामध्ये झेंडूचा वेगळा सेगमेंट चालत असतो. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या चुका होतात व्हरायटी सिलेक्शन करत असताना, तर त्या चुका होण्याहून आपण ते चर्चासत्र आयोजित केलेले. या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांना मला लागवडीपासून ते काढणीपर्यंत, मग तुमचा शेवंती असू द्या, तुमचा झेंडू असू द्या, तुमचा गुलाब असू द्या, बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाबामध्ये व्हरायटी सिलेक्शन पासून ते मार्केटिंग पर्यंत समस्या येत असतात. म्हणजे कोणता शेतकरी गुलाबाची लागवड करू शकतो, कोणत्या शेतकऱ्यांनी गुलाबाची लागवड केली पाहिजे, कोणत्या मार्केटला कोणती गुलाबाची व्हरायटी चालते, त्यापासून ते अगदी गुणवत्तापूर्ण उत्पादन काढण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना या चर्चासत्रामध्ये देणार आहोत. शेतकऱ्यांनो, या चर्चासत्रामध्ये तुम्हाला जी माहिती मिळणार आहे, माहितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही की गुलाबाचं आर्थिक गणित कसं आहे, शेवंतीचं आर्थिक गणित कसं आहे, किंवा झेंडू लागवड करत असताना बरेच शेतकरी मला फोन करत असतात की आम्ही झेंडूची शेती करतोय पण बऱ्याच वेळा फेल होतोय. ते फेल होण्याची कारणे काय आहेत? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पिकाची लागवड करताय, तर शेतकऱ्यांना मार्केटचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. मार्केटमध्ये जे विकतंय तेच तुम्ही जर पिकवलं, 100% तुम्ही फुलशेतीमध्ये सक्सेस ठरणार आहे. शेतकऱ्यांनो, या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अगदी संपूर्ण मार्गदर्शन कसं होईल, तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिथं लाईव्ह मध्ये दाखवत असतो. शेतकऱ्यांना ज्या समस्या असतात त्या समस्या काय काय येतात, तर निरसन त्यामध्ये केलं जातं. प्रत्यक्ष प्लॉटवर गुलाबाच्या शेतकऱ्यांना लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवली जातात. म्हणजे 4 भिंतीमध्ये फुलशेती न शिकवता आपण प्रत्यक्ष प्लॉटवर शेतकऱ्यांना त्यामध्ये मार्गदर्शन करत असतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलाय, माझ्यास तुम्ही संपर्क करू शकता आणि आजच आपली सीट या ठिकाणी बुक करू शकता. शेतकऱ्यांनो, या चर्चासत्रामध्ये 3 पिकावरती आपण मागा सांगितलं 3 पिकं आहेत, गुलाब, शेवंती आणि झेंडू. या 3 पिकावरती एकाच छताखाली संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली सीट बुक करा आणि या संधीचा तुम्ही लाभ घ्या. धन्यवाद.